श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. महाशिवरात्रीची व्रतकथा प्रामुख्याने चित्रभानू नावाच्या एका भील शिकाऱ्याशी संबंधित आहे, ज्याने नकळतपणे महाशिवरात्रीचे व्रत आणि पूजा केली. या कथेचा पाठ केल्याने पाप नष्ट होतात आणि मोक्ष मिळतो असे मानले जाते. परंतु मित्रांनो, ही कथा मध्येच थांबवू नका, पूर्ण ऐका, तेव्हाच शिवपार्वती तुम्हाला आशीर्वाद देतील. चला तर मग कथेला सुरुवात करूया. प्राचीन काळी एका जंगलात चित्रभानू नावाचा एक भील शिकारी राहत होता. त्याचे कुटुंब शिकारीवर अवलंबून होते. एकदा महाशिवरात्रीच्या दिवशी त्याला दिवसभर शिकार मिळाली नाही. तो खूप चिंतेत होता, कारण त्याच्या कुटुंबाला उपाशी राहावे लागणार होते. संध्याकाळी शिकार शोधत असताना तो एका पाण्याच्या जवळच्या बेलाच्या झाडावर चढून बसला, कारण तिथे प्राणी पाणी पिण्यासाठी येतील अशी त्याला आशा होती. वाट पाहत असताना त्याला झोप लागू नये म्हणून तो झाडाची पाने तोडून खाली टाकत होता. त्या झाडाखाली एक शिवलिंग होते, ज्याची त्याला कल्पना नव्हती. रात्रभर त्याने पाने तोडून शिवलिंगावर अर्पण केली आणि नकळतपणे महाशिवरात्रीचा उपवास आणि पूजा केली. रात्रीच्या पहिल्या प्रहारात एक हरिण तिथे पाणी पिण्यासाठी आले. शिकाऱ्याने धनुष्य बाण सज्ज केला, पण हरणीने त्याला विनंती केली की आपल्या मुलांना भेटून परत येईल, तेव्हा तो तिची शिकार करू शकतो. शिकाऱ्याने तिला सोडून दिले. दुसऱ्या दिवशी आणि तिसऱ्या प्रहारातही अशीच घटना घडली, ज्यात एका पाठोपाठ एक हरिण आले आणि त्यांनीही कुटुंबाला भेटून परत येण्याची विनंती केली, जी शिकाऱ्याने मान्य केली. चौथ्या प्रहारात स्वतः हरणांचा राजा तिथे आला. त्यानेही तीच विनंती केली. शिकाऱ्याला खूप आश्चर्य वाटले आणि त्याची शिकार करण्याची इच्छा कमी झाली. तरीही त्याने हरणाला सोडून दिले. सकाळी ती सर्व हरणे आणि हरणांचा राजा परत आले. शिकाऱ्याची भक्ती आणि प्रामाणिकपणा पाहून भगवान शिव प्रसन्न झाले. त्यांनी तिथे प्रकट होऊन शिकाऱ्याला आणि त्या प्राण्यांना मुक्ती दिली. या कथेव्यतिरिक्त संपूर्ण मंथनातून निघालेले हलाहल विष भगवान शिवाने प्राशन केले आणि जगाला वाचवले. ती रात्र देखील महाशिवरात्रीचीच होती. कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे दररोजचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील.